तत्वाचा निर्णय करण्यासाठी केलेली जी चिंतन आहे, जी चर्चा आहे, तिचं नाव वाद. तिला दुसरं नाव दे आत्मचर्चा. बरोबर. वादे वादे जाय तो तत्वबोध. हा, तत्वबोध आहे. तत्वबोधापर्यंत पोहोचण्यासाठी केलेलं चिंतन आहे, त्याचं नाव आहे वाद. कशाला बी वाद म्हणू नका. भांडणार नाही. हा, नळावरच्या भांडणाला वाद म्हटलं तर घोटाळा होईल ना सगळा. दोन कीर्तनकाराची भांडण आहे, तो काय वाद आहे का? आणि ती भांडणं पैशावर नाही, तो काय वाद आहे का? तो काय वाद आहे का? तो काय वाद आहे का मला सांगा? काय काय करायचं? तो वादत नाही, मोडत आहे. तिसरा जल्प, दुसरा जल्प आहे. जल्प म्हणजे आपलं म्हणणं, स्वपक्ष मंडन. माझं म्हणणं, माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेलं तत्व, माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेलं तत्वज्ञान सत्य आहे, याच्यासाठी केलेलं चिंतन, स्वचिंतन. दुसऱ्याला सांगायची गरज नाही, हे बरोबर आहे, सत्य आहे. स्वपक्ष मंडनासाठी केलेली चर्चा, त्याचं नाव आहे जल्प. आणि दुसऱ्याचं खोडण्यासाठी केलेली चर्चा, त्याचं नाव आहे वितंड. ते नका करू. काय करायचं? बरं, त्याचं खोडायला तो ठिकाणावर तर पाहिजे ना, हरकत नाही ना. तो मंडन मिश्राचा आणि आद्य शंकराचार्यांचा वाद झाला, पण ठरलं काय होतं, जो कोणी हरेल त्यांनी जिंकलेल्याचं शिष्यत्वपद करायचं आणि आपलं सगळं सोडून द्यायचं. काय साधी गोष्ट आहे का? मंडन मिश्र सांगतो तुम्हाला, मंडन मिश्र म्हणजे एवढा कर्मठ ब्राह्मण, एवढा कर्मामध्ये पुढे, कर्माने मोक्ष होतो हा त्यांचा सिद्धांत होता. आणि एवढे कर्म पितर जेवायला स्वर्गातली मंडळी घ्यायची. आज जेवण आहे मंडन मिश्रांच्या घरी, चला. काय काय तयारी होती. हो, त्यांच्या दारावरचे पक्षी चर्चा करत होते, कर्माने मोक्ष कसा होतो, वेदांताची चर्चा. ते विचारलं ना, मंडन मिश्राचं घर कुठे? तर सांगा, ज्या दारावरचे पक्षी चर्चा करत असतील वेदांताची, कर्मानुष्ठानाची, ते घर कोणाचं आहे? मंडन. आणि अशा ठिकाणी आद्य शंकराचार्य जाऊन पोहोचले. आणि मग वादामध्ये म्हणजे दोघात कसा सोडायचा? तिसरा पाहिजे. तिसरा पंच नेमला. कोण पंच असेल? त्याची बायको, मंडन मिश्राची पत्नी सरस्वती. ती सरस्वतीचाच अवतार. सरस्वती. आता पत्नी निर्णय कोणाच्या बाजून दिला असता? नवरे. तशी नव्हती ती. हा, तशी नव्हती ती. मग आता या जिंकलं कोण? फार सांगत नाही त्याचा. कोण जिंकलं त्याच्यामध्ये? नाही माहिती? आद्य शंकराचार्य जिंकले. आद्य शंकराचार्य आपल्या परंपरेत येतात. आपल्या म्हणतात सगळेच आपल्या परंपरेत येतात. आता अजून काय सांगतो कोणाला? काढता भाई परंपरेत सांगतो. सांप्रदायिक म्हणा तर सगळेच एका संप्रदायाची. 4 झाले, एकाचे 4 झाले. का अजून कुठून आले 4? कुठून आले 4? एकाचे 4 झाले. ते एकाच ठिकाणी आले. एकच ईश्वर आहे. तिथूनच पुढे आलं सगळं. त्याचे फाटे झाले. काय कमी चालले, काय जास्त झाले. आदि नारायण, ब्रह्मा, वशिष्ठ, आणि मग खाली ती भूमिका आली सगळी. वशिष्ठ आले, त्याच्यानंतर शक्ती ऋषी आहेत, पराशर आहेत, व्यास महर्षी आहेत, शुकाचार्य आहेत, गौडपादाचार्य आहेत, गोविंद आहेत आणि शंकराचार्य. अशी परंपरा आहे. खाली त्यांचे मुख्य 4 शिष्य, सुरेशाचार्य, तोटकाचार्य, हस्तामलक, आणि अजून एक कोण राहिला? सुरेश्वराचार्य. मंडन मिश्र. हा, सुरेश्वराचार्य, हस्तामलक, तोटकाचार्य आणि पद्मपादाचार्य. बरोबर. वा, 4 हे त्यांच्या अशा परंपरा आहे. त्यांच्या 10 संन्यासी परंपरा. त्यातली आपल्याकडे एक आलेली परंपरा आहे, भारतीय परंपरा जी आहे, त्याच्या अंतर्गत हे आपलं सगळं आपली संन्यासी भूमिका असो. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला ज्ञात असतात असाव्या. आपला विषय कुठे आला होता? वाद, जल्प आणि वितंड. त्याच्या आधी आपण काय सांगत होतो? हा, मंडन मिश्र हारले. हा एक मुद्दा क्लिअर करू. हारल्यानंतर रडायला लागले. काय हारले? कशाने हारले? कुठे हारले? कोणत्या मुद्द्यावर? मोक्ष कर्माने होतो की ज्ञानाने होतो? मोक्ष कर्माचा आहे का ज्ञानाचा आहे? मागे सांगा अजून एकदा. माऊलींची ओळी सांगता येईल का? तैसे मोक्ष देईल कर्म, तैसे मोक्ष देईल ज्ञान. एक किरण नाही परिते थारे ऐसे मन शुद्ध, परितेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मग आम्हाला श्रीपाद बाबांनी ज्ञान दिलंय का कर्म दिलंय? बाबा, मला आळंदीतच एकाने अडवलं. आपल्या ज्ञानाची काय गरज आहे?
बाबांनी काय ज्ञान सांगितलं का? हो. 2 प्रश्न खटकन विचारले. मग मला काय बोलावं काय सुचेना. म्हटलं मला नाही कळत, नाही नेमकं सांगता येणार. मोठा माणूस होता तो. मोठा माणूस म्हणजे न समजून घेणारा. अशा आपलं म्हणणं न समजून घेणारा भेटला, त्याला सांगायचं तुम्ही फार श्रेष्ठ आहात, आम्हाला आमचा रस्ता द्या, तुम्ही तुमच्या रस्त्याने जा. त्यालाही बरं वाटतं. वा वा वा, मला तुम्हाला काही येत नाही असं कोण म्हणतो? ज्याला काही येत नाही तो. सावध व्हायचं असतं अशा ठिकाणी. काय क्रोधी अविश्वासी काय 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 उपयोगच होणार. तो आपला ऐकणारच नाही तर त्याला कशासाठी सांगायचं. हा, मोक्ष ज्ञानाने होईल. आणि मंडन मिश्र म्हणत होते की मोक्ष कर्माने होईल. मग हार कुठे झाली? मोक्ष ज्ञानाने होईल या महावाक्याचा, या सिद्धांताचा विजय झाला आणि मोक्ष कर्माने होईल याचा पराजय झाला. आणि पराजय म्हणण्यापेक्षा महात्मेच होते, ते मान्य केलं त्यांनी. म्हणे बरोबर आहे, मान्य. अध्यक्ष शंकराचार्य त्याचे बरेचसे मध्ये मध्ये परत दुसरा देह धारण केला, परकाया धारण केला, असे विषय भरपूर मध्ये आहेत. आणि मग मंडन मिश्र बाबा रडायला लागले. डोळ्यात अश्रुधारा व्हायला, अवस्था म्हणा त्याला अष्टसात्विक, पश्चाताप झाला, रडायला लागले. आद्य शंकराचार्यांनी विचारलं काय हल्लात म्हणून रडायला लागले का? नाही हो म्हणे, आजपर्यंत जे सांगितलं ते चुकीचं सांगितलं म्हणून रडतोय. काय खराब मला सांगा. असा पश्चाताप व्हावा, चुकलं माझ, चूक स्वीकारायला. आजपर्यंत चुकीचं सांगितलं, मी चुकीचं वागलो, मी चुकीचं सगळं स्वीकारलं आणि लोक अनुयायी कमी होते. बापरे, भरपूर अनुयायी त्यांचे. आणि मग त्यांना आद्य शंकराचार्य शृंगेरी मठाचे अधिपती केले. सूर्याचार्य नाव बदलून त्याचे शृंगेरी मठ त्यांचं. आताही ते अनुयायी भरपूर आहे. हो, पण आता त्याचे कर्मठाचे कर्मानी कर्मानी झाला, पण अनुयायी राहिले जागे. ते आहेत ना, ते राहतच, ते चालतच राहत. त्याला ते सापेक्ष भाव आहे, ते असावं लागतं. कारण कर्मानी विचाराचा, ज्ञानाचा मोक्ष आहे. कर्मानी कर्माचा एवढाच विनियोग आहे, निष्काम कर्माचा एवढाच विनियोग आहे. मलदोषाची निवृत्ती, अंतःकरणाची शुद्धी. निष्काम कर्म जर केलं, समर्पित भावाने जर कर्म केलं तर अंतःकरण शुद्ध होतं. कारण हे ज्ञानाला पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. कर्माचा कुठे निषेध नाही, कर्माचा पुरस्कार केलेला आहे. डायरेक्ट मोक्ष नाही कर्माकडून, डायरेक्ट मोक्ष नाही. तो असा पर्याय नाही, त्याला सपोर्टेड आहे. निष्काम कर्म कर, क्रममुक्ती आणि क्रममुक्तीमध्ये येतात. बरोबर. हे झाल्याशिवाय ते होणारच नाही. नुसतं ज्ञान कसं येईल? त्याला निष्काम कर्म, निष्काम उपासना लागेलच ना. पुन्हा ज्ञानोत्तर बी निष्काम आहे, पुन्हा ज्ञानोत्तर बी क्रिया आहेतच ना. भक्ती आहेत ना, ज्ञानोत्तर भक्ती नाही कसं काय. आणि भक्तीच्या क्रिया आहेत. तुकोपर्यंत मागून घेतल्या, ते असू दे म्हणे, ते असू दे म्हणे. आणि त्यावेळेस नको ब्रह्मज्ञान म्हटले. आता ब्रह्मज्ञान नको म्हटले का हे आपलं लीला करायच्या होत्या म्हणून त्याला घेऊन ठरवलं. आधी प्राप्त केलं, आधी समजून घेतलंय. म्हणे आता देह आहे तोपर्यंत ते जरा राहू देते, तसंच आहे, ओळखलेलं आहे. पण आता तुम्ही देव व्हा आणि मी भक्त होतो, आणि दोघे जरा खेळ खेळू बऱ्यापैकी. आपल्या खेळातनं मागच्या नीट चालत येते. लीला करून दाखवण्यासाठी, मार्ग सोपा करण्यासाठी लीला केल्या तरी. भक्ती कशी करावी? ज्ञानोत्तर भक्ती सुखायला लागली. आपण दोन्ही ठिकाणी आपण झाले, देव बी ते झाले. त्याच्या आधी वाद मी घातला तरी अमर तू खरा आणि मी काय दाता, मी नव्हे का खरा. चल जाऊ संता, चल सोम नाही म्हणले, चाल चाल तिकडे. म्हणजे असं दमात घेतलं त्यांनी. चल तिकडे जा, वाद सांगेल निवाडे तिकडे काय ते विचारू. हा, तुला नाव नाही, मला का नाव आहे? तुझ्या लिळ्यात मी काय निराळाय का त्याच्यापासून? बस आपण काय तू तसा, मी तुझं जे स्वरूप आहे तेच माझं स्वरूप आहे. वाद, याला वाद म्हणतात. हे चिंतन आहे. अशा पद्धतीनं तिथे ज्ञानाने मोक्ष होतो. हा आपला मुद्दा कुठे चालला होता? असत इथून तिथून असत आहे का? मला तुम्ही अनुमोदन द्या. काही कमी जास्त असेल तर आपण चर्चा करू. आपला आता वाद चाललाय असं समजा. वाद म्हणजे असत नाहीच, सगळं आहे ते सतच आहे. हा, तो भाग आहे. ते आता पुढच्या अध्यस्थानी आता कार्यक्रम भाव नाही, चर्चा कुंडलिक वर्धा होईल. कुंडलिक वर्धा होईल, बरोबर की नाही?
दिसतंय ते इथून असं त्याची पहिली आवृत्ती करू आपण. नंतर जडाची आणि नंतर दुःखाची आणि एका एकाला एक एक घेऊ आणि पुढे जाऊ. अविद्येचा आडवं काढायचं आहे बाजूला. अविद्येचा आडवं आत आहे का बाहेर आहे? आत आहे. मग आतला आधी काढू आणि बाहेर मायेचं बाहेर आहे, अविद्येचं आतमध्ये आहे. तुम्ही अविद्येत अडकलाय का मायेत अडकलाय? असं कोणते सांगा ना अडकलोच नाही. असं कोणीतरी सांगा ना अडकलोच नाही. बाहेर बी अडकलोय ना, आत बी अडकलो नाही. कुणीतरी फाटा फुटला पाहिजे ना त्याला. ठीक आहे, हरकत नाही. अविद्येमध्ये कारण तो अविद्येत पडलाय ना. अविद्या केवढी आहे? नुसतंच कशाला म्हणू आम्ही. बरोबर. नुसतंच म्हटलं तर डबल शिक्षा आहे. डबल शिक्षा आहे. मग हा डबल शिक्षा आहे. पोलीस नसताना मी पोलीस आहे म्हटलं तर त्याला कामात नाही. त्याचं काय खरं नाही ना. मग म्हणून गप्प बसतोय. म्हणून आम्ही गप्प बसतोय. तुमच्या इथे माईक ठेवायला पाहिजे सर्वांच्या. मागच्याचा बोलणं होतं, आपला विनोद होतोय पण त्याला कळताना मध्ये मध्ये असे माईक ठेवून जाऊ. तुम्ही काय बोललाय ना आपला संवाद मागे थेट कळाला पाहिजे. असं करताय नाहीत माहिती. पुढच्या आता उद्यापासून उद्या गाडी आम्हाला थोडं पाणी पाहिजे का? नका ना विक्षेप करू दादा. ताण लागले का कोणाला? मी पण थांबतो थोडं. 5 मिनिटं. काय नाही तुमचं चित्त इकडं सांगतो. नको देऊ पाणी भाऊ. चांगली सेवा करताय. मलाही वाईट वाटते तुम्हाला नको सांगायला. तुमचा नित्याचा क्रम पण थोड्या वेळासाठी झाला. मग नंतर आम्हीच येऊ तुमच्याकडे. कारण काय होतं मध्ये मध्ये बाबा ते द्यायला लागले ना थोडा विक्षेप होतो. बाकी काम खूप चांगलं आहे, वेळेत आहे, पण थोड्या वेळासाठी झालं संपत आला. त्यांना ते त्यांच्या मनाने केलं त्यांनी. आम्ही सांगितलेलंच नाही. मी सकाळच्या वेळेत 3 तास असतात म्हणून सांगितलं आणि त्यांनी आता विचारलं. आपल्याकडे विक्षेप येतो. आम्हाला थोडा विक्षेप होत होता म्हणून असं थोडं जरी इकडे तिकडे झालं ना नाही सर निघत राहत नाही. काय करा तुमचं अवधानावर हे चाललंय. माझं काय कुठे बघून पाठ करून असं काय नाही. तुमचं अवधानाच्या वापशावर चाललंय. अवधानाचा वापसा नसेल काय कशाचे काय काय ठेवायचं काय बोलायचं कोणाला काय बोलायचं कोणाला बोलायचं. तुमचं अवधानच नाही. मी काय काय बोललो? तुम्ही बोलवले आणि हा रेडा बोलतो. मान्य मान्य नाही. तसंच आहे. वक्ता तो वक्ता नव्हे. श्रोत्यांनी काय तर त्याच्या आधाराशिवाय कसं स्वतंत्र नाही. तो स्वतंत्र नाही. तो हो तिथं विचार केला तर ते पतीकडे जातो तो भाव आणि हे पत्नीकडे येतं. ते बोला एवढा स्वतः जोडला अशी आज उजवली वक्तृत्व. हा ती प्रज्ञाकांत ही आणि ती वक्तृत्वता ही आणि तो प्रज्ञाकांत अशी भूमिका आहे. ओवी आलेली मम्मीची 4व्या पती पत्नीचा विषय ते एकत्र आहे. जरा सुद्धा तिथे सहन होत नाही. पण माऊलीने 9व्या अध्यायात मागितलं ते द्या. तेवढं कृपा करून ते द्या. मागताना पण आपला काय होतं नम्र भाव ठेवा. समोर बसलेले सगळे हे रती मारे यांना म्हणायचं का लक्ष द्या. यांना म्हणायचं कृपा करा आमच्यावर. यांना म्हणलं हो लक्ष द्या ना. झालं ना मग आपलं काम. हे माऊली काय शिकवतात आम्हाला 9व्या अध्यायात शिकावं. त्यांचं कृपा मागताना अवधान मागताना काय नम्र भाव प्रगट केला. बालक बापाची ताटी घेतली. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती बर महेशाचं पण लक्ष द्या. त्याच्याच करता म्हणले लक्ष द्यावा म्हणूनच म्हणले. काय काय दृष्टांत वापरले. काय बी करा पण कृपा करून पण लक्ष द्या. प्रस्तावना वाचावी 9व्या अध्यायात. एखादी गोष्ट सांगताना किती मोठ्याचं महात्म्य कसं सांभाळावं ना ही शिकवण आहे. ते 9व्या अध्यायाची. 2ऱ्या अध्यायापर्यंत देव बोललेच नाही. बोल तुला काय बोलायचं. बोलताना बोलले ते बरी मूर्खपणे नेण्याशी ते चिंता आहे. ते चिंतशी तिथं बोलताना सरळ नाही बोलले अर्जुना. पहिला मूर्खपणा दाखवला. बरी मूर्खपणे नेण्याशी न चिंतावे ते चिंतशी आणि तुझी नीती सांगाशी आम्हाला भाऊ चालेल. काय काय कडक घेतलं. अशोचानं सोच असतो प्रज्ञावादाशी तास होऊन गता सूचना सोचंती पंडिता. पागल आहे का?
तुम्ही सांगा म्हणून आणि प्रश्न आणि प्रश्न विचारतो काय खडसावलं आणि मग पहिला आधी झाडणी केली पूर्णपणे आणि मग सांगायला सुरुवात केली. खरं 11वा श्लोक ते 30व्या श्लोक 30व्यापर्यंत 20 श्लोकामध्ये जे गीता आहे. तत्वज्ञान सांगतो, गीताचा संपूर्ण गीता त्याच्यामध्ये आहे. त्या 20 श्लोकामध्ये आहे गीता. मूळ गीता. दुसऱ्या अध्यायातला 11वा श्लोक अशोचानं असतो आणि 30वा श्लोक नेही नित्य भवद्भ्यो या श्लोकापर्यंत गीता पूर्ण परिपूर्ण सांग सगळं तत्वज्ञान सांख्याचं वेगळं करून दाखवलं. आणि मग 10वा 13वा 15वा अजून मग सगळे पुढे 7व्यामध्ये पण सांगायचे. असो आपण कोणत्या मुद्द्यावर होतो? इथून तिथून हा अविद्येचा अविद्या हा असंच विषय अविद्येचं लेकरू अविद्येचं काय म्हणू इथून तिथून असं इथून तिथून सगळं असतच आहे का? जे जे दिसतंय ते आणि जे कळतंय ते जे जाणण्यात येतंय ते जे पाहण्यात येतंय ते सगळं असतच आहे का? असतच आहे असतच आहे. त्यात सगळं आलं बरं का? तैसे आधीच नाही हा तया लागे तुझी काही हा अवीत तू पाहि चैतन्य तैसे आधीची नाही. ते बरोबर आहे. मला उलगड आहे ना थोडंसं माझी चिंता याच्याशी लागे ना लागे नाही याच्याशी मिळत बसेल. हरकत नाही. जेव्हा लागली की लगेच घेतो. त्याच्यात तुमची श्रद्धा आली, त्याच्यात तुमचा भाव आला, त्याच्यात तुमचं आराध्य आलं, त्याच्यात तुमचं मानणं आलं, त्याच्यात परम आदरणीय आलं, परम पूज्य आलं. हा आता सांगा इथून तिथून सगळं असतच आहे का? हो हो मान्यता आहे ना त्या सगळ्या म्हणल्यावर असतच. तुमचं काय ऑब्जेक्शन आहे कोणाचं? नाही तुम्हाला आता गृहीत धरल्याशिवाय पुढे जातच नाही. परमपूज्याने सांगितलं हा सगळं इथून तिथून असत आहे. संसार एक झाला होता हा हे तो समूळ समूळ मिथ्यावाद आहे. बरोबर पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना. बरोबर. इथून तिथून सगळं दिसलेलं पाहिलेलं कळालेलं जाणलेलं कसं आहे? सगळं असत आहे. आपल्याला सगळं वरचं काय ते तेवढं त्रास देत नाही. आपल्याला आतलं त्रास देते. आतमध्ये काय काय असत आहे? आतमध्ये काय काय असत आहे? बाहेरचं ठीक आहे एका शब्दात सांगितलं. काम ईश क्रोधेश बरोबर. हे दिसतंय ते स्थूल असत आहे का सत आहे? असत आहे. हे स्थूल शरीर तुमचं माझं असत असत आहे का सत आहे? असत आहे. हा त्याच्या आतमधलं सूक्ष्म तेही असत. सूक्ष्म म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार पंचप्राण. बरोबर की नाही? हा अजून पंचज्ञानेंद्रिय डोळा कान नाक जीभ त्वचा. हा पुढे पंचकर्मेंद्रिये. मग पंच प्राण सुद्धा असत आहे का आपला? हो प्राण असत आहे का? असत. मनोबुद्धी चित्त आणि अहंकार नाव त्यात सगळं सांगितलं. असत प्राण असत आहे का सत आहे? असत पण सगळ्यांना म्हणत ना. मला इकडून बरोबर येते पण अजून पुढून प्राण हलवणार पण तो हलतोय ना आतमध्ये. त्याच्याकडे जायचं याला सत्य जायचं. हलतोय म्हणून असत आहे. हलतोय म्हणून असत आहे म्हणे. म्हणलं प्राण हलतोय त्याच्यामध्ये हलतोय म्हणून असत आहे. हे उत्तर रास्त उत्तर आहे. हलतोय म्हणून असत आहे. असत हलत नाही. प्राण त्याचा हलतोय का? प्राणला हलवणारा कोणीतरी आहे. बरोबर. हा हलवणारा वेगळा त्याचा हलतोय.
आई तर दादा कमी पडलाय. हरकत नाही. गाडी आपली काही मुक्कामाल तर जाऊन पोहोचले. हल्ली तर घाट नाही चढेल तर डबल इंजिन लावायचं. घाटात इंजिन लागतंच. बरोबर. त्या इंजिनचं तेवढंच काम आहे, गाडीला वर न्यायची परत खाली यायची. गाडीला वर न्यायची खाली यायची. ज्यावेळी ज्याची घाटात गेली त्याला इंजिन लागायचं. हा चढे ना ती इंजिन. मग श्रीगुरु कशाला बसले? आपली चढे ना असं जाई ना बाजू. अविद्यात ताप द्यायला लागली की सांगा आता, सांगा मी दम देऊन नाही. हा प्राण त्याचा त्याचा हलतोय का त्याला हलवावा लागतोय? हॅलो, कोण आहे हलवणारा? मी हलवणारा कोण आहे? मी बोलवलं मी आलो. बरोबर आहे. हलवणारा कोण आहे? तुम्ही आज सांगा ना, तुमचा प्राण तुम्हीच हलवताय ना. हो, तुमचा प्राण कोण हलवतंय? मीच. समजलं पाहिजे. बर, प्राण हलताना दिसतोय का हलवणारा दिसतोय? हलताना दिसतोय, प्राण हलताना दिसतोय, हलवणारा नाही दिसत. आणि हलतय जे दिसतंय ते खोटं, हलवणारा खरा. हा. असंच ना? हो, जो दिसत नाही तो खरा. मग दिसत नाही तो आहे का दिसतोय तो आहे? दिसत नाही तो दिसत नाही तो आहे. आणि दिसत नाही तो दिसतोय तो नाही आणि दिसत नाही तो हा. म्हणून आहे ना नाही, नाही ना आहे, म्हणून उपाय उपजतेची ना. माऊलींची 12 आहे ना नाही, नाही नाही म्हणून उपाय उपजतेची ना. ज्ञानेश्वरी. मग आता आम्ही दिसतंय त्याला खरं मानतोय का असतंय त्याला खरं मानतोय? आहे त्याला खरं मानतोय? दिसतंय त्याला खरं. कसं आहे आपलं? दिसतंय त्याला. हा कटकट आहे हो. मृत्यू लोकीचे उपराटे. काय उपराटे? दिसतंय ते नाही आणि आहे ते दिसत नाही. हे मृत्यू लोकीचे उपराटे. मृत्यू लोक कुठे काय कळेलच मला. कोणाला उपराट दिसतंय? मला. मी उलट आहे का ते उलट आहे? पिंडीवर पाय होते का पायावर पिंड होती? झाला आता विषय. काय होतं तिथे? आता सगळी कथा सांगत नाही ना, तुम्हाला माहिती आहे ना, सगळे श्रवणाची मंडळी आहे ना. हा, पिंडीवर पाय होता का पायावर पिंड होती? काय काय दिसत काय होतं? पिंडीवर पाय. पिंडीवर पाय दिसत होता. मग पिंडीवर पाय असतो का पायावर पिंड असते? पायावर पिंड असते. लक्ष द्या. पायावर पिंड असते का पिंडीवर पाय असतो? वस्तुस्थिती. दिसत होतं काय? पिंडीवर पाय. आणि आहे काय वस्तुस्थिती? पायावर पिंड आहे का पिंडीवर पाय आहे? पायावर पिंड. पायावर पिंड आहे. काय पाय म्हणजे काय? अधिष्ठान. हा, क्या देव खाते देव पिते, हा. देवावरी देवावरी मी निसते. हा, देव खाते देव पिते. तो पिंडीवर पाय होता का पायावर पिंड होती? पायावर सांगा आता. पायावर पिंड. सांगा मागे. पायावर पिंड होती का पिंडीवर पाय होता? आवाज द्या बरोबर. पायावर पिंड होती. दिसत काय होतं? हे मृत्यू लोकीचे उपराटे. काय दिसत होतं? पिंडीवर पाय. पिंडीवर पाय दिसत होता. भ्रम होता का सत्य होतं ते? ब्रह्म. पिंडीवर पाय दिसत होता तो भ्रम होता का सत्य होतं? ब्रह्म. आणि सत्य काय होतं? पायावर. पायावर पिंड. श्री गुरुनी काय दाखवलं? पायावर पिंड. पिंडीवर पाय दाखवला का पिंडीवरचा पाय काढायला लावला? काढायला. पिंडीवरचा पाय काढायला. काढायला लावला. हा. पाय तिथं पिंड का पिंड तिथे पाय? पाय तिथं पिंड का पिंड तिथे पाय? पाय तिथे पिंड. हा, दाखवली. हा श्री गुरुची क्रिया. जे उलट होतं ते नीट करून दाखवलं व्यवस्थित. आणि जसं आहे तसं कळले बरोबर. आता म्हणे आता भगवंतानी विचारलं, रोज देवळात यायचा, रोज नैवेद्य घेऊन यायचा, रोज यायचा, आता तुला काय झालं? त्याला निष्ठा. आता देवळातच काय म्हणे, आता पंढरपुरातच येत नाही. चांगलं पाहिजे. पंजाब.
हे आता पाप झालं का पुण्य झालं? आधी तीर्थयात्रेला जायला तयार नव्हतं. आधी तीर्थयात्रेला भगवंताला सोडून कसं जाऊ? माऊलींच्या वर तीर्थयात्रा जायला तयार नव्हते अगोदर. काय भाव होता? माझा पंढरीश परमात्मा पंढरीला, त्याला कोण जेवणार, त्याला कोण आंघोळ घालणार, त्याला वाईट वाटेल. कसा राहील, त्याला वाईट वाटेल. भाव काही वाईट नाही ना, भाव चांगला आहे ना, पण संकुचित. भाव कुठे भाव बरोबर आहे, तेवढ्या पुरता झाला ना. आणि नंतर भगवंताने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर दिलं, तू आता दिसतो तसा नाही, दिसतोय तेवढा सुद्धा तू नाही, तू सर्वत्र आहे. माझं कर्म मला पंजाबला उडतंय, चाललो तिकडे. आणि तिकडे जाऊन काय सांगितलं? विठ्ठलच सांगितला. तिकडे जाऊन काय सांगितलं? विठ्ठलच सांगितला. सगळ्यात तोच प्रसार आहे. तिकडून जे आलेले संप्रदाय आहेत ना, त्याचं मूळ असं सांगितलं जातं की इकडून गेलेलं आहे, तिकडून आलेलं आहे, कुठे काही फरक नाही. हा, आपल्याला बाबांनी मध्ये प्रमाण दिलं, म्हणून त्याचं थोडं आपण चिंतन केलं. मग आतमध्ये जे असत आहे, हो, आतमध्ये जे असत आहे, आपला प्राणाचा विषय चालला होता. आपल्याला आतलं, आता मी पुन्हा तुम्हाला प्रश्न, तुमच्या अनुभवाची गोष्ट, अनुभवाचं चिंतन, एकही वस्तू, एकही गोष्ट अनुभवाला आल्याशिवाय पुढे जायचं नाही. आपला सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. तुमचा अनुभव नाही का? प्राणाचा अनुभव नाही. प्राण हलतोय तो तुमचा अनुभव नाही. प्राण स्वतः हलत नाही हा तुमचा अनुभव नाही का? मड्यामध्ये प्राण असतो का नाही? थोडा अजून पुढे घेऊन, मड्यात प्राण असतो का नाही? असतो का नाही? नसतो. मड्यात प्राण असतो म्हणतात पुढचे, मागचे नाही, नसतो. मागे म्हणतात नसतो. बरं, प्राण म्हणजे काय? तुम्ही आता असं करू, आपण हा. कॉटन हे तुमच्या तिकडे घेऊन बाबा म्हणते माझी कोट अशी हलती ठेव, साखळी लाव, तिकडे आणि नेऊ. मला तिथं गरज असेल तर पटवून इकडे तुमच्या हातात ठेवा. लावा इकडे. असं करू आपण. त्याला काय रोल बसवू आपण. त्यांना पुढे घेऊ, आम्ही मागे बसू. नाही नाही, ते मागे बसलेत, मागे मागे नाहीत ते. हा, चल का मड्यामध्ये प्राण असतो की नाही? प्राण म्हणजे तरी काय? वायू, हवा ना. हवा. मग हवा नसते का मड्याच्या पोटात? सगळीकडे ते नाकात नसते का? असते. असते ना. हलत नाही, फक्त हलत. प्राण हलत नाही का? प्राण नसतो तिथे. हलत नाही. का बरं हलत नाही? हा? का बरं हलत नाही तिथला प्राण? हलवणारा नाही. कुठे गेला हलवणारा? मग मड्यात हलवणारा नाही का? आहे. आज तुम्ही काय बोलूच देत नाही आम्हाला. मड्यात हलवणार नाही? तोही होत नाही. तिथं आत्मा नाही का मड्यामध्ये? आहे. आहे की नाही? सामान्य. आहे, पण सामान्यात आहे. त्याला विशेषात येण्यासाठी तिथे उपाधी राहिली नाही, ती सूक्ष्म देह राहिला नाही तिथे, अंतःकरण नाही राहिलं तिथे, आणि म्हणून चिदाभास नाही तिथे, विशेषत्व नाही तिथे. विशेषात आल्याशिवाय भगवंत कार्य करू शकत नाही. विशेषात येण्यासाठी उपाधी लागते. अवतार धरला म्हणजे काय झालं? उपाधीत आला भगवंत, विशेषत्वात आला म्हणून कार्य झालं. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संवारी. विशेषत्वात आल्यानंतर कार्य, सामान्यात कार्य नाही. एरवी तरी सर्वांच्या हृदयदेशी, सामान्यतः सर्वांच्या हृदयात. मग अविद्या कशी राहते तिथे? सामान्यपणे. अज्ञान कसं काय राहतं? सामान्य आहे. आणि सामान्य हे अज्ञानाला साधक आहे का बाधक आहे? साधक आहे. सामान्य चैतन्यावरती, भगवंताच्या सामान्य स्वरूपावरती अज्ञान अविद्या जगत असते. माया जगते ती त्याच्यावरती. आणि ज्या वेळेस भगवंत विशेषात येतो, विशेषात येतो म्हणजे काय? आणि विशेषात येण्यासाठी काय प्रक्रिया? सामान्य स्वरूपात असलेला परमात्मा विशेषत्वाने प्रकट होण्यासाठी, किंवा विशेषात आलेल्याला ज्ञान होण्यासाठी उपाधीची आणि श्री गुरूंच्या महावाक्याची तिथे गरज आहे. महावाक्याचा उपदेश विशेषाला आहे. हा, बोला. विशेषाला आहे. आणि विशेषाला जेव्हा ते ज्ञान होतं त्यावेळेस तो आपल्या स्वस्वरूपाकडे वळत असतो, विकृती तिकडे तो जात असतो. मग आता की तो जो भगवंत, सामान्य स्वरूपातला भगवंत सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र सर्वपणे
सर्व काळीही असणे पाहुनी चिंतवनी हे पुटी झाली किंवा सर्वत्र सर्व देही जया करिताही घातू नाही विश्वात्मक पाही चैतन्य एक सर्वत्र आहे सर्व ठिकाणी आहे सर्वांच्यात आहे सर्वत्र भरून आहे पण विशेषत्वात आल्याशिवाय तो कार्य करत नाही हो. मग आपला विषय चालला होता की आतमध्ये असं काय काय आहे तर आतलं जेवढं तुमच्या कळण्यात येतंय तुमचं मन बुद्धी चित्त अहंकार तुम्हाला कळते की नाही आता बसल्या बसल्या तुमचं मन कळतंय की नाही तुमची बुद्धी कळते की नाही तुमचं चित्त कळतंय की नाही आणि तुमचा अहंकार कळतोय की नाही आणि तुम्ही कळताय की नाही तुम्हाला कळणारे तुमचं चित्त मन बुद्धी चित्त अहंकार तुमचे पंच प्राण काय प्राण व्यान उदान समान अपान हे पाच तुमची पंच ज्ञानेंद्रिये पंच कर्मेंद्रिये पंच विषय बाहेरचे आहेत समजा मग याच्यातलं सत्य कोणतं आहे का सगळंच असत आहे सगळं हा मन बुद्धी चित्त अहंकार चिदाभासा सहित सगळंच असत आहे आणि या सगळ्यांना जाणून मी मला जाणून जाणणे स्वरूप असणारा तो मी आहे आणि तो मी आहेची तिथं जाणीव नाही साक्षी तो बी कमी पडतं बरं का कारण साक्षीला बी साक्ष लागतो साक्षीला बी अविद्या वृत्ती लागते प्रमात्याला अंतःकरण वृत्ती लागते आणि साक्षीला अविद्या वृत्ती लागते साक्षीत्व करायचंय मला पण साक्ष लागेल ना समोर काहीतरी सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशन होतंय पण प्रकाश कोणतरी लागेल नाही ते कशाचं प्रकाशन करेल जड पडलेलं पाहिजे ना इथे तर तो प्रकाशन करेल नाहीतर प्रकाशन साक्षी म्हणजे साक्षीला सुद्धा साक्षी म्हणताना सुद्धा अविद्या आहे तिथे फक्त अविद्या आहे अंतःकरण वृत्ती नाही कार्यवृत्ती नाही कारणवृत्ती आहे तिथे मग हे जे आपलं जाणणं आपलं कळणं कुठपर्यंत आहे परमात्म्याचा विषय चाललाय शुद्ध परमात्म्याचा आपल्याला कुठपर्यंत जाणता येतं मलाही कुठपर्यंत जाणता येतं पर्यायाने परमात्म्याला कुठपर्यंत जाणता येतं आपल्या जाणण्याची मर्यादा कुठपर्यंत आहे जोपर्यंत माया आहे तोपर्यंत जाणणं आहे आपलं जाणणं मी जाणणे स्वरूप आहे इथपर्यंत आपलं जाणणं आहे मी कळणे स्वरूप आहे इथपर्यंत आपलं कळणं आहे मी पाहणे स्वरूप आहे इथपर्यंत आपलं पाहणं आहे संपलं आपलं पाहणं जोपर्यंत जाणीव आहे जोपर्यंत पाहणं आहे जोपर्यंत दिसणं आहे जोपर्यंत कळणं आहे तिथपर्यंत माया आहे लक्षात घ्यायचं बरोबर मग हे जे असत आहे आतमधलं मग असतातून जो विचार पुढे येतो असताचा जो व्यवहार आहे तो सत असेल का असत असेल असताचा व्यवहार असत मनबुद्धी चित्त अहंकाराचा व्यवहार सत असेल का असत असेल असत असेल प्राणांचा व्यवहार सत असेल का असत असेल इंद्रियांचा व्यवहार सत असेल का असत असेल इंद्रियानं पाहिलेलं सत असेल का असत असेल बुद्धीला जे कळालं सत असेल का असत असेल असत बुद्धीला कळालेला देव मनाने व्यापलेला देव मन जर व्यापक झालं तर तो साक्षात्कार होतो आपण त्याला काय म्हणतो साक्षात्कार आकाराचा साक्षाची तो आकारच मोठा झाला आकारच व्यापक झाला मनच व्यापक झाला तुम्ही किती व्यापक आहात तुमच्या व्यापकपणाची जर तुम्हाला चुणूक पाहिजे असेल तर आता आकाशाकडे पहा आता पहा ना आकाशाकडे जेवढं दिसतंय तेवढं पहा नंतर बाहेर जाऊन पहा आता पहा जेवढं दिसतंय तेवढं पाहून घ्या एकदा पहा सगळ्यांनी माझ्याकडे नका पाहू आकाशाकडे पाहिलं का सगळ्यांनी ठीक आहे आकाश म्हणलं की कुठे पाहिलं तुम्ही तुमच्या दोन बोटाच्या मध्ये काय आहे की नाही घोटाळा की नाही बरं त्या ठीक आहे बाहेर पाहिजे तर मी पण बाहेर पाहतो चला काय मग त्या आकाशाला पाहून तुम्ही आकाशाबरोबर गेले का शिल्लक राहिले परत आहे का गेले आकाशाबरोबर अच्छा मला बघू दे
नाही नाही नाही, चहाची आठवण काढली. ते एवढ्या करता दृष्टांत घेतला अदृष्टांत. शिल्लक आहे चहा पिण्याकरता. चहा बाबा म्हणतात, आकाशाला व्यापून शिल्लक राहायला चहा प्यायला, आणि चहा पिऊन मी शिल्लक आहे जेवायला, आणि दोन शिल्लक आहे झोपायला, झोपून शिल्लक आहे उठायला, आणि उठून शिल्लक आहे मरायला, आणि मरून शिल्लक आहे जन्मायला. तुम्ही लावून दिली की मीच लागते. आकाशाला व्यापून, मग आकाशापेक्षा छोटे आहे का मोठे आहे तुम्ही? कारण व्यापून शिल्लक राहिला म्हणजे मोठा असल्याशिवाय राहत नाही ना. छोटी गोष्ट मोठ्याला व्यापते का मोठी गोष्ट छोट्याला व्यापते? मोठी छोट्याला व्यापते. आता तुम्ही व्यापून शिल्लक राहिला, मग छोटे आहे का मोठे आकाशापेक्षा? बाबांनी काय सांगितलंय? आकाश एवढा का आकाशापेक्षा मोठा सांगितलं? मोठा. आकाशापेक्षा तू मोठा आहे. तुकोबाराने आपला अनुभव सांगितला. अनुरेणू लहान किती सांगितला? अनुरेणूपेक्षाही लहान. जुना किती सांगितला? गगनापेक्षा पण जुना. गगनाहुनी जुने. परमाणुहुनी साने. गगनाहुनी जुने. हा. जयाचेनी सनिधाने विश्वचर. जयाचेनी सनिधाने विश्वचर. अशी ती उभी आहे. गगनापेक्षा जुने तुम्ही, परमाणुपेक्षा साने तुम्ही, आणि तुमच्यावर विश्व चलणं आहे. विश्व तुमच्यावर चालतंय. पटेल का? पटेल का नाही पटेल? सांगा बाबा, आमचं दोघांचं हमारे जो घोडा आणलाय, तुम्ही सांगा विश्व चालतंय आमच्यावर. अर्जुनाला पटलं ना? पटल्यावर थोडं आढळत आहे. अर्जुनाला पटलं. विश्व तुमच्यावर चालतंय, तुम्ही आहे म्हणून विश्व आहे, हे पटतंय का? नाही पटत. तुम्ही झोपी गेल्यानंतर काय असतं? काय असतं का तुम्ही झोपी गेल्यानंतर? तुमची झोप तुम्हाला लक्षात येते की नाही? तुम्ही झोपल्यानंतर काय असतं झोपेत? काय घर असतं का, बायको असते का, मुलं असते का, बँकेतला पैसा आहे का, कर्ज आहे का, रोग आहे का, काय 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 भीते काय काय असतं का तिथे? बरं जग तरी असतं का? बरं गाव तरी तुमचं असतं का? बरं घर तरी? घरात बाजूला झोपलेली आजूबाजूला माणसं, कपाटात ठेवलेली गटोळ दागिन्याचं, भीती मनातली काहीच नाही. मग काहीच नाही तर तुम्ही नाही का तिथे? मग तुम्ही असल्यानंतर हे सगळं असतं का तुम्ही नसल्यानंतर सगळं असतं? रोजचा अनुभव आहे. अनुभव घेत नाही का? अनुभव नाही तुम्हाला. तुमच्यामुळे जग आहे. तुम्ही आहे तर जग आहे. कबीर महाराज सांगतात ना, कब कबीरा सुन मेरी दुनिया, आप मरे पीछे तुम गई दुनिया. तू मेलास तर दुनिया गेली, तू नाही तर तो आहे म्हणून दुनिया आहे. नाही तर कसली दुनिया आहे? दुनिया तू झोपला तर दुनिया नाही, तर मेल्यानंतर कुठली आणावी? तुम्ही अस्तित्व दिले जगाला म्हणून जग आहे. या हाराला ही बाटली आहे का तेवढं मला सांगा. ही बाटली म्हणते का हार माझा भाऊ आहे, आणि हार म्हणतो का ही माझी धाकटी बहीण आहे? काय काय आहे का दोघांचं? आमची भांडणं लागली बाबा, हार तुम्ही मला घातला, आमच्या दुसऱ्याला घातलाच नाही. हार हारामुळे का हार माझ्या अस्तित्वामुळे, तुमच्या अस्तित्वामुळे? हारातलं आहे पण आमच्यामुळे आहे का हारामुळे आहे? लक्ष द्या. एका जडावर ना अख्ख्या जगाच्या जडात लक्ष द्या. तुमचं आहे पण सगळ्यांना पुरत आहे, आणि म्हणून ते आहे असं वाटतंय. लक्षात. तुमच्या आहेपणावर आतलं आहे का आतलं आपल्या आपल्या आहेपणा? आमचा आहेपणा. आणि तुमचं आहे पण सामान्यात गेल्यानंतर मग राम बोलायला सुरुवात करतात माणसं. आहे पण सामान्यात गेल्यानंतर मग राम बोलायला सुरुवात करतात. आहे पण सामान्यात गेलं की ह्याचं काय व्यवस्था लावतात? ह्याची व्यवस्था काय लागली जाते? रोजचं काम आहे की आपलं? रोज काहीतरी काहीतरी कुणाचं तर कुणाचं म्हातारी तरुण अमक्याचं तमक्याचं काहीतरी नात्यात गोत्यात पेटवायचं काम चालूच आहे.
आमच्यासारखी म्हणतात दोन्ही क्रिया बरोबर चालतात. इकडे येतंय आणि इकडे जात आहे. दोन्ही आजूबाजूला इकडे वैकुंठ धाम बांधले, वैकुंठ धामच म्हणू आपल्याला काय जातं. आणि इकडे काय हॉस्पिटल, मॅटर्निटी होम इकडनं चालू आहे, येणं इकडनं जाणं चालू आहे. जाणं येणं अधिष्ठानाचं चालू आहे का मायेचं चालू आहे? लटिका व्यवहार सर्व हा वाया येरझार आहे की हरीचे आहे का लटकेचे आहे? पण हरी शिवाय नाही. बाबांचा दृष्टांत, रस्ता जातो येतो का गाड्या जाता येतात? माणसं जातात येतात का रस्ता जाता येतो? रस्ता स्थिर आहे, हरी स्थिर आहे का तुम्ही स्थिर आहे? आपल्याकडे घ्या ना, हरीच आहे ना, काय करा? तुम्ही स्थिर आहे आणि हे बदलणार आहे. बरं, बदललंय तुमच्या डोळ्यासमोर बदललंय का मागे बदललंय? तुमच्या नजरेआड बदललंय का? तुमच्यातला बदल, कालच थोडा विषय स्पर्श झाला, तुमच्यातला बदल तुमच्या डोळ्यात, कानात, नाकात, देहात, त्वचेवर, तुमच्या केसावर सगळे जे परिणाम झाले ते तुमच्या नजरेत, तुमच्या डोळ्यात एकच झालेत का डोळ्या माघारी झालेत? बदलणारी वस्तू तुमच्या नजरेसमोर बदलते, तुमच्या साक्षीत्वाने बदलते आणि तुमचं साक्षीत्व मात्र जसं आहे तसंच आहे. मग हे असताची व्यावृत्ती करण्यासाठी सतला ओळखायचं आहे. न बदलणाऱ्यावर बदलणारा आहे. बदलणारं जे आहे ती माया आहे, दिसणारी आहे माया आहे, पाहण्यात येणारी आहे माया आहे, दृश्य रूपाने आहे माया आहे, असं कळण्यात येणार आहे माया आहे. आणि ज्याला कळतंय तो मात्र याचा अंश आहे, इकडचा अंशच आहे. आणि अंश आणि अंश याच्यामध्ये भेद नाही. असं आपलं आपण चिंतन करू शकतो की नाही? चांगला विचार केला तर विचार करता येईल की नाही? मिथ्या वस्तू कळतील की नाही आपल्याला? मिथ्या वस्तू अनेक आहेत का सत्य वस्तू अनेक आहेत? मिथ्या वस्तू आणि सत्य मग अनेकात एक आहे की नाही? का आम्ही पाहत नाही अनेकातल्या एकाला? अनेकात एक आहे की नाही? एकाशिवाय अनेक आहे का? एक दिसण्यातला आहे का अनेक दिसण्यातला आहे? आणि एक नसलेलाच नाही, असलेला पण न दिसण्यातला. एक असलेला आणि अनेक दिसलेला, अनेक दिसलेलं आणि एक असलेलं. आम्ही दिसायच्या मागे आहे का असलेल्याच्या मागे आहे? असलेल्याला ओळखण्याची धडपड आहे का नसलेलं पाहण्याच्या मागे आहे? आम्ही लाईन कशासाठी आहे? लाईन कशासाठी आहे? आता आपण सगळे लाईनीत आहोत की कशाला लाईन लावले? नसलेलं पाहायला आणि असलेलं पाहायला लाईन लावायला लागते का? डोळे लावायला लागतात? लक्ष ठेवा. असलेली वस्तू असलेली वस्तू तुम्हीच आहात. काय सांगावं महात्मे सांग, तूच आहेस, तूच तुझ्या ठिकाणी सिद्ध आहे. तू कुठे शोधायला लागला? बाहेर कुठे शोधायला? तू जया प्रति लपसी प्रगटतही करशी ते आगवाची. तो लपून आहे, त्याचं प्रगटन लपून आहे. आणि लपताना तुम्ही लपताना कसं लपता? कशाच्या तरी आड लपता का कशाला तरी पांघरून घेऊन लपता? आड कशाच्या तरी आड लपता, नाही तर काहीतरी घ्यायचं याच्यावर असं काहीतरी आणि मग लपायचं. मग जे घेतलंय त्याच्या आतमध्ये तुम्ही काय दिसतच नाही का? तुमच्यावर समजा चादर टाकली, तुम्ही आतमध्ये आहे, चादर हलते ना थोडी थोडी, मग चादर हलते, मग आतला दिसत नाही, पण चादरीच्या निमित्ताने तोच लपलाय ना काळ्या जमिनीमध्ये. निरंजनीने दिला. काळा माणूस काळ्या जमिनीत, काळ्या रात्री काळी घोंगडी घेऊन, काळा कुट्ट माणूस, काळ्या रात्री
झोपला. काळे गोंगडे काळी जमीन, हा जमीन पण काळी. काळी काळी मग कोणाला दिसेल का तो? नाही नाही दिसणार. मग तो नाही का? नाही त्याला दिसतंय तो त्याला तो त्याला नाही ना, आता तो त्यालाही दिसत नाही, झोपलाय ना. तो त्याला दिसत नाही. नाही, त्याच्यासाठी तो आहे ना बाबा. जाणतही त्याच्यासाठी तो नाही. आहे. आहे. झोपला तरी बी आहे आणि इकडच्याकडून जरी दिसत नसला तरी बी तो आहे. असलेल्याला पहा, दृष्टा जो आहे, प्रमादा दृष्टा जो आहे, जो जीव आहे, तो दृश्याच्या मागे लागला. त्याला काहीतरी पाहायचं आहे, त्याला अजून बाहेरचं काहीतरी सत्य वाटतंय. त्याला माझं सत्यत्व, या वस्तूतलं सत्यत्व न कळल्यामुळे वस्तू बदलून पाहिजे त्याला सारखी. देव बी बदलून पाहिजे, तीर्थ बी बदलून पाहिजे, सारखं बदलून पाहिजे त्याला, बघायला पाहिजे सारखं. आणि तो तर दिसण्यातला नाही. देव दिसण्यातला आहे, दिसण्यातला नाही, असण्यातला आहे. असलेली वस्तू ओळखायची आहे. बर कुठे ओळखता येईल आपल्याला? जाऊन कुठे गेल्यानंतर तिची ओळख होईल? आईचं बस. एवढा विषय घेऊ आणि थांबवा. हा? आईचं. कशाला बी पहा, काही बी हातात घ्या, तुम्हाला ओळखता येईल की नाही? याच्यात आहे की नाही? आहे. कसा आहे याच्यात? अस्ति भाती प्रिय. याच्यात कसा आहे? याच्यातलं ओळखायचं आहे. अस्ति भाती प्रिय नामरूप. याच्यातला ओळखायचा आहे. हा, थोडा आता घेऊ, आता काय वेळ कमीच पडतो आपल्याला. ठीक आहे, याच्या तुमच्या हातात येते ते घ्या. मी आता हातात हे आलं म्हणून हे घेतलं. आता काय बरेच वेळा मोबाईल बाटलीच येते तो, त्याला तर मी तरी काय करतो. याच्यातला ओळखायचा आहे. याच्यात असत आहे आणि ज्या ती असत आहे त्या ती सत आहे. ज्या ती दृश्य आहे त्या ती परमात्मा सिद्ध आहे. ज्या ती दिसणं आहे त्या ती असलेला सिद्ध आहे. असलेल्या शिवाय दिसलेलं दिसू शकत नाही. दिसलेलं दिसतंय त्या ती असलेलं सिद्ध आहे. असलेलं खाली असल्याशिवाय दिसलेलं दिसू शकत नाही. सिद्ध काही दिसू दे, याच्यात तिथं आहे, याच्यात सिद्ध आहे. सत्ता नसेल. धुरी नसेल तर सर्प कसा दिसेल? तुम्ही नसाल तर स्वप्न कसं दिसेल? सूर्यप्रकाशाने ते ओखर जमीन नसेल तर मृगजळ कसं दिसेल? नाही दिसणार आपल्याला. मग आपल्या एवढाच फक्त मुद्दा घेऊ. एक 5 मिनिटं बाबा पुढे चालेल ना? 5 मिनिटं पुढे एवढा मुद्दा ओळखायचा आहे भगवंत असलेला. मग असलेला भगवंत काही हातात घ्या, काही दृष्टीला येऊ, डोळे बंद करून बघा, नाही तर डोळे उघडे करून. जर हातात घेऊन बघा, नाही तर जर कल्पनेतलं बघा. कल्पनाच तपासा. एका जनार्दनी तेची झाली, तेची झाली. हा, बरोबर. अस्ति भाती प्रिय दिशे पद्धती, बरोबर आहे, बरोबर. किंवा सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंद पदी जया मनती हरी. सत्पदते निर्गुण, चित्पदते सगुण, सगुण निर्गुण. असं तत्सिद्धी आई, तत्सदिती ऐसे पहिलं वस्तुरी तिने माझे हरी बोली. मोठं प्रमाण आहे. याच्यातला ओळखता येईल का नाही आपल्याला? एकातला ओळखता येईल आला की सगळ्यातला ओळखता येईल आपल्याला. याच्यातला असलेला जो आहे, या दिसलेल्यावरून असलेला कसा लक्षात घ्यायचा, एवढं फक्त लक्षात घेऊ आपण. नाही ते नाही. आता आपल्याला प्रक्रिया लागेल ना, सूत्र लागेल ना. एक कमी करायचं. बाटली फोडून काढायचा आहे तो. बाटली फोडायला लागेल का, पाणी संपवायला लागेल का, प्लास्टिक संपवायला लागेल, तो कसा कळेल? काय त्याला कसं ओळखता येईल? प्रक्रिया का करायला बाटली नजरेआड केल्यानंतर, कोणाला तरी दिल्यानंतर काय ह्याच्यातला काढायचा कसा बाहेर? ह्याच्यातला ओळखायचा कसा? नामरूप मायेचं. अस्ति भाती प्रिय. याच्यात अस्ति भाती प्रिय आहे. आहे. काय कसं काय? असणीपणाने बाटली आहे वाटते का नाही? आहे. मग आहेपणा बाटलीच आहे का परमात्म्याचा आहे? परमात्मा. म्हणा ना माझा आहे, म्हणा ना कुणीतरी. चिंतन जाऊ दे ना, माझा आहेपणा हिला, नाही तर ही कुठली आहे तेव्हा? म्हणजे परमात्म्याचा आहेपणा. हा, बाटलीचं ज्ञान होतंय की नाही? बाटलीचं ज्ञान होते. मग बाटलीचं ज्ञान आहे का परमात्म्याचं ज्ञान आहे? परमात्म्याचं. परमात्म्याचं ज्ञान आहे, बाटलीचं नाही. झाले चिंतन आपलं. बाटलीला बाटली कुठं कळते? बाटलीला बाटली कळतच नाही. आणि ह्या बाटल्याला बी कळता कळता बाहेर पडली.
गंमत आहे. मग हे बाटली म्हणून जे ज्ञान होते आपल्याला कोणाचं वाटतंय? बाटलीचं वाटतंय. हा भ्रम आहे. हे जे ज्ञान आहे हे शुद्ध परमात्म्याचं आहे. आपण पाहिलेलं आहे. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, माया आणि ब्रह्म. काय एकच सांगितलंच झालं आपल्याला. किंवा कार्यकारण भावात गेलं तर चालेल. हे कार्य आहे, कारण त्याचं प्रकृती पुरुष आहे आणि प्रकृती पुरुष अध्यस्त आहे. 3-4 सूत्र आहेत. कुठल्याही बाजून जा तुम्ही, काय करा, कार्यकारण अधिष्ठानाकडून जा, पंचमहाभूताचं लय चिंतनाकडून जा, कुठेही जा. मग हे ज्ञान हा आहेपणा परमात्म्याचा, हे ज्ञान परमात्म्याचं आणि प्रियत्व प्रियत्व हा भाव म्हणजे माझा आहे. परमात्मा कुठला? मी आहे म्हणून परमात्मा म्हणायचा आहे. परमात्म्याला परमात्मा म्हणणं, परमात्म्याला परमात्मा म्हणण्यासाठी इथे उपाधी लागेल ना. आणि ती उपाधी जाणून सांगते मीच आहे सर्वत्र, मीच मी आघावा, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही. सकाळी सांगितलं मीच झालो होतो, तेव्हा मीच झालो होतो, आता सुद्धा मीच झालो. हे व्यापक भाव अखंड चिंतनाची स्वप्नात मी झालो, रीत आहे. स्वप्नात मी झालो तर जागृतीतला मी, जागृतीतला स्वप्नाचा निकाल लावला चांगल्या पद्धतीने. जागृतीतला निकाल लागेल. ईश्वराची सृष्टी बाद करताना आम्हाला कठीण जाते. जीवाची सृष्टी बाद केली. स्वप्न जे आहे ते जीवाचं आहे आणि हे जागृती आहे ती ईश्वराची आहे. हे जगदंतपाती पदार्थ ईश निर्मित आहे आणि आज आम्ही निर्माण केलं होतं ते आम्ही त्याची वाट लावली जागा होतो. आणि ईश्वराचं बात करताना श्रीगुरु लागतो. इथे जीवाचं सामर्थ्य चालत नाही. श्रीगुरूची गरज आहे. इथे गुरु पाहिजे. श्रीगुरु सारखा असता पाठीराखा. हा इतरांचं म्हणजे ह्याचा लेखा कोण करे? इतरांचा विचार आता इतरांचा म्हणजे बाकी द्यायचं नाही. ह्याचा लेखा कोण करे? आणि शेवटचं जे आहे ते प्रियत्व. आपण असं जगाकडून बाहेर सास्ती बाती प्रियकडे आलो ती काय वेळ कमी आहे त्यामुळे उड्या मारायला लागतात आपल्याला. काय सरत शिकली उडत चालेल काय तिला उड्यात मारायला लागतात ना. काय कर विषय असा पसरत जातो. हे बाटली प्रिय आहे की नाही आपल्याला? कशामुळे प्रिय आहे बाटली? पाणी आहे ना. पाण्यामुळे बाटलीचं महत्व आलं. पाण्यामुळे प्रिय आहे. बाटली प्रिय आहे आपल्याला. बरं ही फेकल्यानंतर सुद्धा बाटली कोणाला तरी प्रिय आहे. फेकलेली बाटली कोणाला प्रिय आहे? गोळा करतात ना कचरेवाले. 1 रुपया किंमत आहे त्याची. त्याच्यानंतर मी कोणाला तरी प्रियत्व आहे. तिकडे जाऊन याला कोणीतरी खरेदी करणार आहे तिकडे. त्याच्यानंतर मी प्रिय आहे. त्याला कोणीतरी परत विकत घेणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा तेच येते आपल्याला. तेच येते आपलं. म्हणजे जेवढ्या म्हणून वस्तू ईश्वराने तयार केले त्याच्यामध्ये प्रियत्व आहे. प्रियत्वाशिवाय वस्तू नाही, ज्ञानाशिवाय वस्तू नाही आणि अस्तित्वाशिवाय वस्तू नाही. म्हणून या कोणत्याही वस्तूमध्ये जो आहेपणा आहे तो परमात्म्याचा आहे. जे ज्ञान आहे ते परमात्म्याचं आहे आणि प्रियत्व आहे ते परमात्म्याचं आहे. आणि याला जे आकार आहे आणि जे रूप आहे ते मात्र कोणाचं आहे? सगळे बाटल्या सारखेच आहेत का? म्हणजे वाघ आम्हाला नाही आवडत पण कसं करणार? आता वाघ तुम्हाला आवडत नाही पण वाघिणीला किती प्रिय आहे बाबा. वाघीण कशी एकदम खुश होते वाघ दिसल्याबरोबर. सर्पाला तुम्ही घाबरता का सर्पिन घाबरते? सर्पिन तिथं बरं झालं म्हणते आता लग्न लावतोय मी. प्रियत्व आहे. आपल्याला प्रतिकूल आहे म्हणून आपल्याला नको वाटतं. प्रतिकूल अनुकूलता ही भेदातून आली. भेद हा अज्ञानातून आला. अज्ञानातून भेद, भेदातून प्रतिकूलता अनुकूलता, प्रतिकूल अनुकूलतेतून धर्माधर्म, धर्माधर्मातून पाप पुण्य, पाप पुण्यातून सुख दुःख आणि सुख दुःखातून हे डबा आला. जन्म मरण आलं बरोबर. आणि एक उडवलं तर अज्ञान उडवलं तर भेद गेला. भेद गेला की अनुकूल प्रतिकूल ते गेलं. धर्माधर्म गेला, पाप पुण्य गेलं, सुख दुःख गेलं आणि ते बी गेला. अशी लिंक लावून घ्यायची. अविद्येचं मडकं काढलं का उतरण कोसळ. हा एक खालचं मूळ. आता उतरणी अजून काही ठिकाणी आहेत. मोठं मडकं खालचं काढलं वरची काय शोधात सहजच पडतात. एक उतरायची गरज नाही. तशी अविद्येचं आडवं बाजूला केलं, मायेचा कुंजरू मोडला की सहजचपणे काय मुक्त मोतीचा उगरू जेवविता सद्गुरू. कशाचं जेवण घालतायत आम्हाला सद्गुरू?
मुक्त मुक्त मोत्याचा कुठून काढला मोती माया रूपी हत्तीच्या गंडस्थळातला फोडला गंडस्थळ हवे कुंभ भंजना विश्वोद्धव भुवना तिथून तो फोडून काढला तो मायेतून फोडून काढलं असती भाती प्रिय मायेतनं पण हिला काय फोडायची गरज नाही लक्षात घ्यायचं ओळखायचं फक्त असा मायापुंज रूप आपल्या चिंतनाने आपल्या विचाराने आपल्या विवेकाने आपल्याला बाध करता आला पाहिजे आणि मायापुंज रूपातला जो मोत्याचा चारा आहे जो शुद्ध चैतन्याची भूमिका आहे तिचा स्वीकार केला पाहिजे असं हे अविद्येचं आडवं आणि मायेचा कुंजरूप याची एक ज्याला आपण म्हणतो रीत सूत्र चिंतन करायचा आपण प्रयत्न केला वेळेचं बंधन आहे काही हरकत नाही तुम्ही स्वतंत्रपणे अमृत अनुभवाचं चिंतन करू शकता वाचन करू शकता आपला सकाळच्या सत्रामध्ये दररोज 7 ते 8 अमृत अनुभवाचा पाठ चालतो आता सच्चिदानंद पदत्रयी वर्णन हे प्रकरण आपलं 5वं प्रकरण चालू आहे कुणाला जर श्रवण करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला प्राप्त होईल अजून तो 1-2 वर्ष तरी चालेल जास्तच चालेल आणि त्याला काही बंधन नाही मर्यादेचं काही नाही असं मुक्त चिंतन आहे महाराज करतात आम्ही असतो आधीमध्ये त्यांच्या बरोबर पण दोघे तिघे आम्ही तिथे असतो संध्याकाळी विचार सागर आहे त्याचंही कोणाला तुमच्या वेळेप्रमाणे शक्य असेल तर प्रयत्न करा नसेल तर तुमचं चाललंय ते चालू द्या आमचं काही हरकत नाही झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी तुम्हा सर्व संत मातांच्या चरणी सेवा समर्पित करू शेवेला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय।